नमस्कार मंडळी, मी अमृता तुमचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फूडी अमृता. आणि इथं चालतो चवदार रॉयल कारभार. तर मी आज चालली आहे साताऱ्याला. आणि साताऱ्याला जाताना मी तिथं मध्येच गावामध्ये पुरी भाजी खाल्ली. आणि एवढी छान पुरी भाजी होती. गावाकडची पुरी भाजी खूप मस्त असते. तिथं गेल्यावर मी मंदिरातही गेले. तिथलं शंकराचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. आणि असं खूप तिथे गेल्यावर अशा वाइब्स येतात की हिस्टॉरिकल वाइब्स म्हणतो आपण तशा. आणि मी जाणार आहे साताऱ्यातला फेमस पदार्थ खाण्यासाठी, जो आहे साताऱ्याचा कंदी पेढा. मी आले साताऱ्याच्या राजवाड्याच्या इथं. आणि इथं महाराष्ट्राचा सगळ्यात सुप्रसिद्ध साताऱ्याचा कंदी पेढा हा खूप ऑथेंटिक पद्धतीने बनवणारे वर्षानुवर्ष इथं त्यांचं दुकान आहे. असे मोदी यांचं सुमुख हे शॉप आहे. आणि ते पहिल्यापासूनच फक्त कंदी पेढा बनवतात. त्यांचं स्वीट्सचं दुकान आहे तिथं. आणि ते कंदी पेढा आणि इतर सर्व मिठाई बनवतात. पण महत्त्वाचा आहे तो कंदी पेढा, कारण मला तो खायचा आहे. मी साताऱ्यात पहिल्यांदा आलेली आहे आणि पहिल्यांदाच कंदी पेढ्याची टेस्ट घेणार आहे. तर चला बघूयात की आपण की तिथला मोदी यांचा साताऱ्याचा कंदी पेढा कसा आहे. ॲक्च्युली त्यांचं हे शॉप 4 पिढ्या झालं ते चालवत आहेत. इतकं जुनं शॉप आहे. इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत ते जनतेला कंदी पेढा चाखवतात आहे. आणि हा बघा तोच कंदी पेढा, एक केशर पेढा, कंदी पेढा आणि आंबा बर्फी. नमस्कार, मी अमृता. आज मी आले साताऱ्यामध्ये. आणि साताऱ्यामध्ये मी राजवाड्यापाशी आहे साताऱ्याच्या. आणि तिथं साताऱ्यात आलं की कंदी पेढा हा सर्वात फेमस कंदी पेढा, केशर पेढा आणि सर्व मी खाल्ले. मी इथं ट्राय करणार आहे पहिल्यांदा कंदी पेढा. त्यांची कंदी पेढा आहे, हा केशर पेढा आहे आणि ही आहे आंबा बर्फी. ही पण फेमस आहे इथं. तर ट्राय करून बघूयात आपण की कशी टेस्ट आहे कंदी पेढ्याची. हवा आहे, शुगर पण खूप लाईट आहे, खूप कमी आहे, खूप छान आहे. हा केशर पेढा साईज मोठी आहे. सेम टेस्ट आहे, फक्त केशरचा थोडाफार स्मेल आणि टेस्ट पण आहे याच्यामध्ये. बेटर कंदी पेढा. आंबावर मी पण ट्राय करते. कंदीच पण बघा. कंपॅरिझन नाही पण चिकन कोणतं सांगते. मध्ये बेस्ट साताऱ्याचा कंदी पेढा ब्राउनिश असतो, टेस्टला खूप छान असतो. साताऱ्यामध्ये आल्यानंतर या शॉपला भेट द्या. मोदी यांचं सगळ्यात फेमस कंदी पेढ्याचं शॉप. नमस्कार सर, मला एक सांगा की सुमुख या शॉपची सुरुवात तुम्ही कधी केली आणि कशी झाली? या शॉपची सुरुवात माझ्या वडिलांनी केली आहे, मोदींनी. आणि मग हे आमचं फॅमिली बिझनेस आहे. आमचे 4 जनरेशन झालेत आता. माझी 4थी पिढी आता ही कंदी पेढी सुरुवात करायची. अच्छा. माझे पंजोबा श्री तुकाराम मोदी यांनी कंदी पेढी सुरुवात केली होतं. ब्रिटिश काळापासून आमचं हे व्यवसाय चालू आहे. ओके. आणि कुठं बनवतात हे पेढे? आमचं आताच आहे त्याचं. हां हां, कोरोना आताच आहे, आताच बनवतात. ठीक आहे. कारण साताऱ्यामध्ये आल्यानंतर मी ऐकले की मोदी यांचे पेढे खूप फेमस आहेत, कंदी पेढे. आणि ते राजवाड्याच्या जवळ मिळतात. तर हे दुकान तिथंच आहे तुमचं ना? आणि कंदी पेढ्यामध्ये नक्की म्हणजे वेगळे 2च प्रकार मी बघतीये, त्याच्यामध्ये काय फरक आहे?
हा आपला सातारी कंदी पेढा, हा आपला केसर कंदी पेढा आहे. केसर कंदी पेढ्यामध्ये फक्त केसर ॲडेड असतं त्याच्यात. आपला सातारी कंदी पेढ्यामध्ये कसं जास्त भाजणी केलेली असते त्याला, प्रोसेसलाच कंदी म्हणतात. आणि त्याला बरेच वेगवेगळे कॉन्सेप्ट पण आहेत कंदी नाव पडण्यासाठी त्याला. अच्छा. काय कसं पहिले कसं हे ब्रिटिशर्समुळं त्यांना ते कंदी बोलता येत नव्हतं, कॅन्डी म्हणून ते कंदी पेढा तसं नाव पडलं. ओके. हा. तर दुसरी कन्सेप्ट कसं कंदमूळ जो असतो त्याचं कसं जरा ब्राउनिश कलरमध्ये असतं त्याचं, त्याच्या हिशोबाने ते कंदी पेढे त्याचं नाव पडलं. ओके. ते प्रोसेसला त्याच्या भाजणीच्यामुळे त्याला कंदी पेढ्याचं नाव पडलं त्याला. अच्छा. मग ते ओळखतात त्याला. आणि दोन्ही पण खाव्याचेच पेढे असतात ना? दोन्ही पण खावा, प्युअर खाव्याचे पेढे. बाकी काही नाही. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर साताऱ्याचं फेमस कंदी पेढ्याचं मी आज तुम्हाला रिव्ह्यू सांगितला आहे. खूप छान शॉप आहे हे, खूप जुनं आहे. ऑथेंटिक कंदी पेढा इथे मिळतो. जा आणि खा मस्तपैकी. मी पुढच्या वेळेस साताऱ्याला गेल्यानंतर अजून काहीतरी एक्सप्लोअर करीन. राम राम मंडळी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.